नमस्कार मित्रांनो. तर सिंह राशीच्या मंडळींनो, ऑगस्ट 2026 मध्ये तुमचे संपूर्ण कुटुंब बदलून जाईल, कारण या 7 मोठ्या आणि धक्कादायक घटना तुमच्या जीवनात घडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याला साधा महिना समजू नका, कारण शनिदेव वक्री होणार आहेत आणि तुमचे राशीस्वामी सूर्यदेव अनेक वर्षांनंतर तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहेत. सिंह राशीत प्रवेश करून सूर्यदेव तुमच्या बंद नशिबाची कुलपे उघडतील. जे अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यात स्थिरता, थंडपणा आणि निराशा होती, तुमच्या मेहनतीचे फळ दुसरेच कोणी घेत होते, भविष्याची चिंता, फसवणूक आणि एकटेपणा या सर्व गोष्टींपासून आता तुम्हाला मुक्ती मिळू शकते. मग ऑगस्ट महिन्यात नेमके काय घडणार आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आणि शेवटी असा एक महाउपाय सांगणार आहे, ज्यामुळे पैशांची अडचण, कर्जाची समस्या आणि घरातील भांडणे यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. सावध आणि सतर्क राहणे खूप आवश्यक आहे, कारण ऑगस्ट महिना काहीतरी मोठे करण्याचा आहे. तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूकही खूप महागात पडू शकते. माता लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. जर चूक झाली तर तिचा आशीर्वाद तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, कारण न्यायाचे देवता शनिदेव वक्री होत आहेत आणि त्यांचा प्रभाव तुमच्या जीवनावर अतिशय खोलवर पडणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला किंवा मध्येच सोडला, तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो आणि तुम्ही म्हणाल, काश हा व्हिडिओ मी आधीच पाहिला असता, तर ऑगस्ट महिना माझ्यासाठीही खूप चांगला गेला असता. मात्र काळ अतिशय अनुकूल आहे. मग सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना इतका विशेष का आहे, चला जाणून घेऊया. ऑगस्ट 2026 मध्ये पहिल्याच तारखेला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मंगळाचे राशी परिवर्तन होईल. मग बुधाचे आणि त्यानंतर तुमचे राशीस्वामी सूर्यदेवही राशी परिवर्तन करतील. हा काही साधा महिना नाही. मला माहिती आहे की सिंह राशीचे लोक सध्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. गेल्या काही महिन्यात तुमच्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्या सांभाळताना तुम्ही शांत झोपणे सुद्धा विसरलात. निवांत जेवण करणेही विसरलात. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही स्वतःलाच विसरून गेलात. तुमची स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा बाजूला ठेवून फक्त जबाबदाऱ्या पार पाडत राहिलात. परंतु हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळा आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. मला सांगा, गेल्या काही महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत का? असल्यास जरूर कळवा. जर अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा. हे राशी भविष्य तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. तसेच मनापासून श्रद्धेने 3 वेळा जय शनिदेव असे लिहा, कारण शनिदेव वक्री आहेत आणि ते तुमच्या अष्टम भावात विराजमान आहेत. येथून तुमच्या जीवनात अतिशय खोल आणि मोठे बदल घडू शकतात. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाका, कारण एक चुकीचे पाऊल नुकसान करून जाऊ शकते. सिंह राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत, त्यामुळे तुम्ही सहज कोणासमोर झुकणारे नाही. पण ग्रहस्थितीमुळे, विशेषतः केतू लग्नस्थानी असल्यामुळे नाईलाजाने तुम्हाला काही ठिकाणी तडजोड करावी लागली. तुम्हाला नको असलेली कामे करावी लागली. नको असलेले काही संबंध टिकवावे लागले. पण अजून काहीही संपलेले नाही. विषारी नातेसंबंधातून किंवा मनःशांती हिरावून घेणाऱ्या नोकरीतून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. मला माहिती आहे की गेल्या काही काळापासून तुम्ही अशा एका ठिकाणी अडकलेले आहात जिथे ना समाधान आहे, ना शांतता. फक्त चिंता आणि मानसिक तणाव आहे. मला सांगा, तुम्हीही अशाच एखाद्या परिस्थितीत अडकलेले आहात का? एखाद्या नात्यात, नोकरीत किंवा परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे, पण प्रयत्न करूनही बाहेर पडता येत नाही का? आता पाहूया ऑगस्ट महिना पुढे काय सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्री शनिदेव. शनिदेव सध्या तुमच्या अष्टम भावात आहेत.
अष्टम भाव हा अचानक घडणाऱ्या घटना, गुपिते, रहस्य आणि लपलेल्या गोष्टींचा भाव मानला जातो. अशा वेळी शनिदेव वक्री झाल्यामुळे भूतकाळातील काही जुने वाद, विसरलेल्या घटना किंवा दडपून ठेवलेल्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. जर एखादा जुना वाद शांत झाला असेल तर तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणी किंवा घटना पुन्हा चिंता आणि तणाव निर्माण करू शकतात. म्हणून या काळात विशेष सावध राहणे आवश्यक आहे. याशिवाय केतू लग्नस्थानी असल्यामुळे या महिन्यात स्वतःशी संवाद साधा. स्वतःला विचारा की तुमच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे. इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करताना, त्यांना आधार देताना तुम्ही स्वतःचे आयुष्यच विसरून गेलात. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले आहे. म्हणून या महिन्यात स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. मी खरोखर आनंदी आहे का? मी जे करत आहे ते योग्य आहे का? ज्या नात्यात मी आहे तिथे मला खरंच सन्मान आणि महत्त्व मिळते आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे स्वतःलाच द्या. जरा स्वतःलाच विचारा, तुम्हाला जे मिळवायचे होते ते खरोखर मिळत आहे का नाही. जेव्हा तुम्ही स्वतःलाच असे प्रश्न विचाराल तेव्हा अनेक गोष्टी आपोआप स्पष्ट होऊ लागतील. याशिवाय शनिदेवांची तिसरी दृष्टी तुमच्या कर्मभावावर म्हणजेच करिअरच्या भावावर पडत आहे. वक्री शनिदेवांची ही दृष्टी दर्शवते की पूर्वीची एखादी संधी पुन्हा तुमच्याकडे येऊ शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगतीचे योग दिसत आहेत. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर तेही परत मिळण्याची शक्यता आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे, पण मेहनत मात्र अधिक घ्यावी लागेल. कारण वक्री शनिदेव त्यांच्या तिसऱ्या दृष्टीने तुमच्या कर्मभावाकडे पाहत आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. मात्र याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे केतू तुमच्या लग्नस्थानी आहेत. पण आता तुमचे राशीस्वामी सूर्यदेव तुमच्या राशीत येणार आहेत. क्षमस्व, राहू नव्हे तर सूर्यदेव. ते कधी येतील? 17 ऑगस्टला. 17 ऑगस्टनंतर सूर्यदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील आणि त्यांचा प्रभाव अधिक शक्तिशाली होईल. त्यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढेल. मोठे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. महत्त्वाचे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. 17 ऑगस्टनंतर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक आत्मविश्वासाने वाटचाल कराल. केतूमुळे जो एकटेपणा, नैराश्य आणि मानसिक ताण जाणवत होता तो हळूहळू कमी होईल. तुम्हाला जाणवेल की मी एकटाच माझे संपूर्ण आयुष्य सक्षमपणे सांभाळू शकतो. पूर्वी तुम्ही कोणाच्या आधाराच्या शोधात होता. तुमची इच्छा होती की कोणीतरी माझ्यासोबत असावे, मला मदत करावी. पण आता सूर्यदेव तुमच्या राशीत आल्यानंतर तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. उलट तुम्ही स्वतः हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद ठेवू शकता. ही तुमच्यासाठी अत्यंत शुभ गोष्ट आहे. सूर्यदेवांचा तुमच्या राशीत प्रवेश तुम्हाला समाजात मोठा मानसन्मान मिळवून देऊ शकतो. तुमची प्रतिमा उजळेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल. भूतकाळातील काही चुका सुधारण्याची संधीही मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य हा राजस ग्रह आहे. सूर्य तुमच्या लग्नस्थानी किंवा राशीत आल्यानंतर तुमच्यात थोडासा अहंकार किंवा गर्व निर्माण होण्याची शक्यता असते. हा अहंकार कुटुंबात मतभेद निर्माण करू शकतो. कधीकधी स्वतःची चूक असूनही ती मान्य करण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे स्वतःच्या अहंकारावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाकी सर्व काही सकारात्मक आहे. मला सांगा, गेल्या काही महिन्यात तुम्ही हळूहळू एकटे पडत आहात का? काही अशी नाती होती जी आयुष्यभर साथ देतील असे वाटत होते,
पण ती हळूहळू दूर गेली. काही लोकांनी तुमची साथ सोडली, पण प्रत्यक्षात हे तुमच्यासाठी चांगलेच झाले आहे, कारण या अनुभवांमुळे तुम्ही आतून अधिक मजबूत होत आहात. लोकांनी फसवले, तुमचा वेळ वाया घालवला, तुमचे पैसेही वाया घालवले, तरीसुद्धा आता तुम्ही आतून अधिक सक्षम बनत आहात. आता तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज उरलेली नाही. केतू तुमच्या राशीत आल्यापासून तुमची अनेक स्वप्ने तुटली, अनेक नाती तुटली. त्यामुळे तुम्हाला वेदना झाल्या. सिंह राशीचे लोक बाहेरून खडकासारखे मजबूत आणि राजासारखे प्रभावी दिसतात. ते आपल्या संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवतात. गरिबी दूर करून आपल्या घराण्याला उंचीवर नेण्याची क्षमता त्यांच्यात असते. पण गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून केतूमुळे तुम्ही स्वतःवरच शंका घेऊ लागलात. नैराश्य वाढले, एकटेपणा जाणवू लागला, स्वतःशीच खूप संवाद करू लागलात. आता सूर्यदेवांची स्थिती या सर्व गोष्टींपासून तुम्हाला मुक्त करण्याचे काम करेल. मला एक गोष्ट सांगा, सिंह राशीला वारशात फारसे काही मिळत नाही, पण जबाबदाऱ्या मात्र भरपूर मिळतात. कारण तुमचे राशीस्वामी सूर्यदेव हे राजा आहेत आणि तुम्हीही राजासारखे स्वभावाचे आहात. तुम्ही स्वतःचे साम्राज्य स्वतः उभे करता. जितकी तुम्ही इतरांची मदत करता, तितक्याच अधिक जबाबदाऱ्या तुमच्या वाट्याला येतात. टोमणे, फसवणूक आणि टीका यांनाही तुम्हाला सामोरे जावे लागते. हे नवीन नाही, पण ऑगस्ट महिना विशेष का आहे ते लक्षपूर्वक ऐका. 1 ऑगस्टपासून शुक्र तुमच्या धनभावात प्रवेश करणार आहेत. धनभावातील शुक्र दर्शवतो की आता आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि संपत्ती वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शुक्र धनभावात आल्यानंतर पैसा कमावण्याची इच्छा वाढते. पैसा पाण्यासारखा येण्याची शक्यता असते, पण त्याच वेळी खर्चही वाढू शकतात. शुक्र देतोही आणि खर्चही करवून घेतो, म्हणून खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शुक्राचा स्वभाव चंचल मानला जातो, त्यामुळे बोलण्यात कधीकधी कडवटपणा येऊ शकतो. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. शुक्र कुटुंबाच्या भावात असल्यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्हाला असे वाटू शकते की हा माझाच माणूस आहे, पण तो माझे भले इच्छित नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते. म्हणून अति विचार करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय 17 ऑगस्टपर्यंत गुरु, सूर्य आणि बुध हे तिन्ही ग्रह तुमच्या 12व्या भावात राहतील. 12वा भाव हा खर्चाचा भाव मानला जातो. या भावात सूर्य, गुरु आणि बुध एकत्र असल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता असते. सूर्य हा राजग्रह असल्यामुळे त्याचा तेजस्वी प्रभाव इतर ग्रहांची शक्ती काही प्रमाणात कमी करतो. त्यामुळे या काळात गुरुचा प्रभाव थोडासा कमकुवत राहू शकतो. परंतु सूर्यदेव 12व्या भावात असताना खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः 17 ऑगस्टपूर्वी खर्च खूप वाढू शकतात. जिथे 10 रुपये खर्च करायचे आहेत, तिथे 100 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून 17 ऑगस्टपर्यंत खर्चांवर लगाम ठेवा, अन्यथा आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. याशिवाय परदेशाशी संबंधित कोणतेही काम असेल, परदेशात स्थायिक होण्याचा विचार असेल, परदेशात नोकरी करत असाल किंवा पदोन्नतीची अपेक्षा असेल, तर हा काळ अत्यंत शुभ आहे. माझे जे प्रेक्षक आपल्या देशापासून दूर राहून परदेशात काम करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. विशेषतः 17 ऑगस्टपर्यंतचा काळ अधिक अनुकूल आहे, कारण तुमचे राशीस्वामी सूर्य 12व्या भावात आहेत. त्यामुळे परदेशाशी संबंधित कामांमध्ये मोठे यश मिळू शकते आणि अनेक प्रलंबित गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल अधिक सखोल माहिती हवी असेल, एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम असेल, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, स्थैर्य किंवा करिअरबाबत योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून वैयक्तिक सल्ला घेऊ शकता. सिंह राशीच्या मंडळींनो,
या महिन्यात एक गोष्ट ठामपणे ठरवा. या महिन्यात सर्वप्रथम मी माझ्या स्वतःच्या भल्याचा विचार करणार. माझ्या मानसिक शांततेला सर्वात जास्त महत्त्व देणार. कोणी नाराज झाले तरी चालेल, पण मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक तसेच मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आणायचे आहे. त्यासाठी काही नाती सोडावी लागली, काही लोकांपासून अंतर ठेवावे लागले, तरी ते निर्धाराने करा. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी तुमचा संपूर्ण विचार बदलून टाकला आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व झाला आहात. जीवनातील धक्क्यांमुळे तुम्हाला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले आहेत. मात्र हा गेल्या काही महिन्यांचा काळ सतत विचार करण्यात, चिंता करण्यात आणि अतिविचार करण्यात गेला. केतू लग्नस्थानी असताना माणूस प्रत्येक गोष्टीचा खूप खोलवर विचार करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचेही विश्लेषण करत राहतो. आणि हेच तुमच्यासोबत घडत होते. पण आता पुरे झाले. 17 ऑगस्टनंतर सूर्यदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील आणि हळूहळू हा अतिविचार कमी होईल. परिस्थिती सुधारताना दिसेल. सप्तम भावात राहू असल्यामुळे वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. कधी कधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल शंका येऊ शकते. असे वाटू शकते की माझा जोडीदार माझी कद्र करत नाही. मी जितके प्रेम देतो तितके प्रेम मला परत मिळत नाही. अशा भावना राहूच्या प्रभावामुळे निर्माण होऊ शकतात. राहूमुळे अनेकांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो, काहींचे संसारही तुटतात. मात्र जे लोक संयमाने वागतात, योग्य आचरण करतात आणि राहूसाठी दानधर्म करतात, त्यांना राहूचे शुभ परिणामही मिळू शकतात. तरीही बहुतांश वेळा राहू काही ना काही अडचणी निर्माण करतो. शनिदेव अष्टम भावात आहेत. वक्री शनिदेवांचा प्रभाव असा असतो की ते वारंवार जुन्या आठवणी जाग्या करतात. जर तुम्ही पूर्वी एखाद्या नात्यात असाल तर त्या नात्याच्या आठवणी पुन्हा मनात येऊ शकतात. भूतकाळातील घटना वारंवार आठवून दुःख किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या काळात शनिचालिसाचे नियमित पठण करा. तसेच तुमच्या घरी एखादा नोकर, चालक किंवा व्यवसायात मदत करणारा कर्मचारी असेल तर त्याला अन्न, मिठाई किंवा भोजन द्या. शक्य असल्यास कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, या महिन्यात तुमचे राशीस्वामी चांगल्या स्थितीत असल्यामुळे मोठी प्रगती करण्याची संधी आहे. आता मंगळाबद्दल बोलूया. या महिन्यात मंगळ लाभभावात प्रवेश करणार आहेत. हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग आहे. मंगळ लाभभावात आल्यामुळे मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. अधिक कमाई करण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र त्याचबरोबर शेअर बाजार, सट्टा किंवा जास्त जोखमीच्या गुंतवणुकीकडे आकर्षण वाढू शकते. पण अशा शॉर्टकट मार्गांपासून दूर राहा. कारण शनिदेव वक्री असल्यामुळे घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. कष्ट करा. मेहनतीने मिळवलेले यश टिकाऊ असेल. रातोरात दुप्पट नफा देण्याचे आश्वासन देणाऱ्या शेअर्स किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. स्थावर मालमत्ता किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. मंगळ तुमच्यासाठी चांगले परिणाम देत आहेत. करिअरचे कारक शुक्र धनभावात असल्यामुळे करिअरमध्ये आर्थिक प्रगतीचे चांगले संकेत आहेत. स्थैर्य मिळेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. तसेच भाग्येश मंगळ लाभभावात असल्यामुळे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. जर तुम्हाला कमाई वाढवायची असेल तर हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना गूळ आणि हरभऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा. भाग्येश मंगळ लाभभावात असल्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे. जर तुमचे पैसे कुठे गुंतवले असतील तर त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आवश्यक उपायही सांगितले आणि कोणती काळजी घ्यावी हेही स्पष्ट केले आहे. तरीही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
आतासाठी एवढेच. खूप खूप धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.